दुसऱ्याचा बंगला बघून आपलं पोट भागणार नाहीये. माझ्या समाजाच्या योजना जाणून घ्या. देवेंद्र फडणवीस साहेब, माझ्या समाजाच्या योजना जाणा. मी या केस निवडून तुम्हाला 40 सांगतो आणि तुमचे विरोधक नाहीये. आम्ही तुम्हाला शत्रू मानत नाही, पण माझ्या समाजाच्या योजना जाणून घ्या. माझा समाज रात्रंदिवस शेतात काम करतोय. आलेल्या शेतातल्या पैशातून स्वतःच्या मुलीला किंवा स्वतःच्या मुलाला शिकवतोय. माझा मराठा रिक्षा चालतोय, टेम्पो चालवतोय, कुणाच्या तरी गाडीवर ड्रायव्हर आहे, एसटीवरचे ड्रायव्हर म्हणून काम करतोय. मुंबई पुण्यासारख्या सिटीत माझा मराठा हमाली करतोय. प्रत्येक फोटो पाठवून टाकल्याच्या नंतर त्याला फोटोचा ओझं होत नाही. फोटो उतरताना आनंद व्यक्त करतो. या पैशातून जर माझा कोणी शिकला तर त्याला मी काही म्हणाल. माझा मराठ्यांचा बाप गुडघ्यात तिकडं काम करतोय. काटे काय असते आणि काटा मोडले काय वेदना होतात. फडणवीस साहेब, तुम्हाला माझ्या मराठ्या मायबापाच्या वेदना नाही कळायच्या. माझ्या बापाला हिंदू चालवत साप चालवत काय वेदना होत्या हे आम्हाला माहिती आहे. माझा मराठ्याचा मायबाप आपले फाटले कपडे घालतो पण शिकवलंय. वेदाला पैसे काढून मराठा समाज स्वतःचे मुलं शिकवतोय. वेदाला पैसे काढलेल्या मायबापाने तुझ्या एका टक्क्यावर जर त्याचा लेबल हुकला सर्वांना घरी मिळवून देत आहे. काय करायचं त्या मायबापाने? फडणवीस साहेब, तुमचं डोकं ठिकाणी राहा. माझा मराठ्यांचा मुलगा आत्महत्या करतोय. माझा मराठ्याचा बापाला आणि आईनं पायाला चप्पल घेतली नाही, पण एक रुपया मुलाच्या आणि मुलीच्या शिक्षणाला लावलाय. चप्पल जर काही फाटली, ती जर तुटली, तिला चिंता येऊन राहिली, पण नवीन चप्पल माझ्या मराठ्या बापाने घेतली नाही, कारण त्याला त्याचा लेकरू अधिकारी झालेला बघायचं होतं. का बापाच्या घरी होता फडणवीस साहेब तुम्ही? मराठ्यांविषयी एवढा द्वेष तुम्हाला कशाचा आहे? माझ्या मराठ्यांचा हक्काचा असेल आणि मराठ्यांनाही सांगतो, तुमच्या कष्टाची जरा जाण तुम्ही ठेवा. उरले कोणाच्या मागं पळायच्या कामाला लागू नका. कोण राष्ट्रवादी, कोण शिवसेना, कोण भाजप. माझ्या मराठ्यांच्या पोराच्या मोठे पडायला लागले. तुमचा पक्ष चांगला पडा तर माझ्या मराठ्यांचे पोराची जात शिल्लक नाही राहिली तर तुमच्या पक्षाला काय करायचं आम्हाला? तुम्ही कष्टही करू नका, तुम्ही वेळेवर भाकरी करू नका. लोक त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आमदारकीला पडतील म्हणून आपले शिवैर घ्यायला लागले. गरीब मराठ्यांच्या मनगटाला विदाय कधी जाणार नाहीये. वरच्या हरामखोराचे ताकद राहायचं आहे. मनगटाला बळकट करायचं शिकावं मराठ्यांनी. भेटामुळे कोणाच्या बापाच्या भाकरी घातल्या जातात आणि कोणाच्या बापाचे मदाने मराठ्याला हात टाकायची. तुम्ही भेटा कशाला? आपला संसार आपल्याला चालवावा लागतो. कोण हरामखोर 100 रुपयाच्या तेल घेऊन देत नाही आपल्याला. कष्ट करून आपला संसार आपला लहान चालवावा लागतोय.
योगदान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा याला खपले नाहीये. मी गरिबांसाठी काम करतोय. मी पत्नी नाही पडत त्यांच्या. यांचं म्हणणं आहे मी पैसे घ्यावं, मी एखादं पद घ्यावं, पण आंदोलनापासून बाजूला जावं. मी जाहीर सांगितलं मराठ्यांसाठी साठी गोळ्या घेईल, पण पिंपरीचा आणि गादारीचा काम माझा संघर्ष फक्त तुमच्यासाठी समजून घ्या. मी माझे गरीब मराठी मोठे व्हावेत म्हणून काम करतोय, पण श्रीमंत मराठ्यांसाठी आता पोटात दुखायला लागले. श्रीमंत मराठ्यांना वाटतं आपलं साम्राज्य संपायला लागलं. गरीब मराठ्यांचे पोरं जर अधिकारी झाले तर आपले पॉम्पलेट जिंकीन कोण, प्रचाराला येईल कोण, आणि हरामखोर पोरं एकटं सगळ्यांना भिडताय. विरोधी पक्षाला बाहेर केलंय, सत्ता बाहेर सुद्धा बाहेर केलंय. माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमचा पक्ष जळू द्या. तुमच्या लेकराच्या अंगावरती मला उघडती बनायची म्हणून मी संघर्ष सुरू ठेवलाय. तुमचं भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे मध्ये आणू नका. तुम्हाला हात जोडून सांगू, यांनी मला उघडं पाण्याचं ठरवलंय, उघडं पडू देऊ नका. देवेंद्र फडणवीसनी ट्रॅप रचलाय. रोज एक नवीन मराठ्यांचा हरामखोर आवलादीचा एक आमदार आपल्या गरीब मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागला. गरीब मराठ्यांनी जर हे आमदार असंच करत राहिले तर गरीब मराठ्यांनी याला पायाखाली टाकायचं, 2023 मध्ये टाकायचं. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, राजकारणात दाबून की मिळत जातो हे माहित नाही. माझा शेवटचा हट्ट आहे आणि या केस नगरीतून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसला सांगतो, आम्ही तुम्हाला विरोधक मानणार नाही, शत्रू मानणार नाही. आमचा शेवटचा हट्ट आणि आग्रह आहे, मराठ्यांचा आरक्षण ओबीसी द्या. तुमचं राजकारण कोणाला जमणार, मला आणि माझ्या समाजाला आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिला नाही तर मी 113 तुमच्या आमदाराचा सोपा साफ केल्याशिवाय बसणार. मी माझ्या मराठ्यांसाठी कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो. मी तुमच्याशी दोस्ती करण्यासाठी आंदोलन उभा केलेलं नाही. मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, फडणवीस आरक्षण देऊन टाका. तुम्ही शाळे असाल तर मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं स्वप्न बघू नका. जर मराठ्यांचा संयम सुटला तर या राज्यात मराठ्यांच्या अंगावर जर मराठ्यांनी मनात घेतलं तर मराठ्यांच्या अंगावर येण्याची हिंमत या राज्यात कोणाचाच नाही. या राज्यात एकटाच 50 ते 55% मराठा आहे. सगळ्याची पाठपुराची ताकद माझ्या मराठ्यांच्या मंडळात आहे. माझी विनंती आहे, हे नवीन नवीन गावांचे ज्यांचे नवीन नवीन गाव आहे, हे नवीन नवीन भावनिक होण्यासारख्या योजना आणते. आता यांनी या देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आणि शेतकऱ्यांना आयुष्याचं द्यायचं सोडून आमदारांना विरोधात काढते. माझ्या विरुद्ध ते आपलंच नाही, माझ्या विरुद्ध ते एक षडयंत्र तयार केले. का तर मी गरीब मराठ्यांना मोठं करायचे मला म्हणून. फडणवीस साहेब, तुमचं षडयंत्र भिडेंद्रला तुम्ही मोदीत असेल आणि मी मराठाला आरक्षण घेतल्याशिवाय मला वाटत नाही. वेळ प्रसंगी तुम्हाला पाणी पाणी, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मला वाटत नाही. नवीन योजना आता आणि लाडकी बहीण
दिले त्यांना कुठे त्याचं वावर दिला आपले पैसे आपल्याला दिले. लाडक्या बहिणीला पैसे दिले पण मी कालपासून देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतोय, तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे दिले, चांगलं केलं, ती योजना चांगली, पण भाज्याचं काय? भाज्याला आरक्षण पाहिजे ना, भाज्याला आरक्षण पाहिजे, त्याला आयुष्याची सुविधा पाहिजे. 1500 रुपये आमच्या आयुष्याला होणार नाही. आणि दाजीचं काय? दाजीचा फेस पाडायला मागायला लागलो करू. दाजीच्या मालाला भाव कवा देणार आहे? दाजीच्या मालाला जर भाव नाही दिला, दाजी जर एका वारसा टाकली तर दाजी रुग्ण घेऊन मुंबईला आणि मी सुद्धा लाडक्या बहिणीचे सगळे दाजी घेऊन यायला मुंबईला जाणार. अरे बाबा आम्हाला आयुष्यात दे ना, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्त करा. आयुष्यात द्या आम्हाला. 1500 तुला नव्हती, तो 1500 दिले, आम्ही शेती लोक 100 देतो, 1600 मागे देतो, कर्जमुक्ती कर. आमच्या मालाला भाव दे, आमच्या शेतीला काय पाणी दे, 24 घंटे आम्हाला लाईट दे. एकही शेतकरी मला आत्महत्या करू शकत नाही. आयुष्यात आम्हाला आयुष्यात आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या, आयुष्यात आरक्षण द्या. ते द्यायचं सुरू हे बघायला भोगायला अंतर नाही होत. आता जे उठणार ते पाणी आणि पाड्यातून त्याची खुरपुरी जर नाही केली, ज्या साम्राज्याच्या जीवनाच्या पैशाच्या जीवन मस्ती करतो, पहिल्या ठेवण्याला आणून फायदा मारले पुन्हा रुपयाच्या जवळ नाही राहायला पाहिजे, पण प्रत्येकाच्या मागावर रोज कामाला गेला पाहिजे. ठिकाणा लावल्याशिवाय मागे सांगायचं ना. जो आपल्या मराठ्यांना ठिकाणा लावायचे स्वप्न बघतो, त्याला सुद्धा ठिकाणा लावायचे खुन्नस मराठ्यांनी यापुढे तयार ठेवा. अजिबात मया करायचं. जसं तुम्ही लोकसभेला कक्षाला गेला, तुम्ही पाडून टाकत आहे. आता जर वेळ आली तर निवडून आणून टाकत दाखवायची. माझी जात हरू देऊ नका. तुम्हाला आजोबा सांगतो, तुम्हाला आणि मला काही किंमत नाही. आपल्या जातीला किंमत आहे, तुम्हाला आणि मला काही किंमत नाही. आपल्याला जातीच्या जीवन प्रतिष्ठा आणि इज्जत आहे. माझी जर वेळ आली ना तर माझी जात हरू देऊ नका. ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी. लय दादागिरी करायला लागले असं समजा, लय दादागिरी करायला लागली. तुम्हाला खाण्याला लागले, केसी करायला लागले, तुम्हाला आणखी काय करायला लागली. खा मार काय करा, मार खा. आता केलं मी काय सांगायला, मला कृषी मंत्र्यांनी शब्द दिला सरसकट. जर नाही झालं ना, शब्द दिलेला आहे मला, आणि मी शब्द देणाऱ्यांच्या मागे लागत असतो. मला पहिल्यापासून बोली मग कोणी असो, पण काम केलं तर मला सवय स्तुती करायचे, आभार मानायचे. त्यांनी जर शेतकऱ्याला कृषी मंत्र्यांनी सांगितले सरसकट द्यायला तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. आम्हाला चांगली माया दया मायापाशी नाही. मायापाशी फक्त एकाच माया आहे, ती म्हणजे माझी मराठा समाजाची जात. त्यामुळे ते होत आहे काय काय होतं. पुढे मी आहे ना, मग मी आहे ना पुढं. तुमचं काही दुसरं झालं झालंच नाही.
पक्ष विसरावा लागणार. पक्ष तुम्हाला विसरून जर त्रास झाला, नेत्याने तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला हाणायला लागला, मारायला लागला, तर एक काम करा, त्याच्या सगळं ठेवा. पण मतदानाच्या दिवशी मतदानाच्या तिथं पाडले बिस्किटचं ते खोपा असा घालवलेला असतो. तिथं गेल्यावर तो कोणाला काही दिसत नाही. असे खपाखप पडणं झाले बघा. किंवा म्हणाला पाहिजे माझ्या सगळं तुम्ही सगळे होतात निर्भर लोक असतात. मागे घालता बघा, एक जणाच्या व्यासपीठावर सगळे मराठीचे घेते आणि ते गेले. गेल्यावर ते विचारायला लागले, तू माझ्या व्यासपीठावर होता, माझ्या सगळं होता, तो कोण नाही मतदान केलं ते मला. मी गेलो तिकडे सगळे मला ते नसं केलं. नुसती ढाकणं सुरू झाली. ते म्हणजे जो ढाकाढाकी करू नका, पडत आहेच ना आता, जाऊ तिकडे दिवस सुरू. याला म्हणते मराठीचा काही नका. त्या सगळं फक्त पियचं नाही, खायचं त्याचं सगळं. आणि मतदानाच्या दिवशी पाहुणे रावळे आत्या सगळ्या धर्माच्या पोरं बाहेर कामाला गेले, असं मतदान चाललं पाहिजे. त्यामुळे तुला करणार ते तुम्हाला मोकळं सोडलं माझ्या आणि त्यांना अटक न करा. माझी जात हरवून द्यायची ना. मराठ्यांचं रक्त काय असताना फक्त एवढे काका 70 वर्ष तुम्ही लोकांना उभे केले. एवढे वेळेस जातीचे वेगळं जाती लावून करायचं बघा. जर ठरलं तर आपला निघायचं, आपल्याला प्रवेदान मिळेल. आणि आपली बैठक होणारी त्याच्यात ठरणारे पाडायचे 9 भाग करायचे आणि जर उभा करायचे म्हणले तर ताकदीनं निवडून आणलं आणि पाडायचं म्हणजे तर मग काही पाडायचे सोप आहे. एक जणाला 5,000ची लीड तोडतो तोडता येईल का फेस करावा. नुसतं मला कोणाला पाहणार 29 पाहिलं होतं असे पाहिले. मी नुसतं पाडा एवढं म्हणलो तिकडून मुसलमान ते म्हणजे पाळ मला पाळलं तर पाळ किती पाळे पाणी हे करावं लागणार. जर आरक्षण नाही दिलं तर. म्हणून फडणवीस साहेबांना केलच्या निवडणुकीत सांगितलंय, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आमचा आक्रोश, आमचे कष्ट, आमच्या वेदना, आमच्या आई बाबाला बघितलेले स्वप्न, माझ्या मराठ्याच्या लेकराला बघितलेलं स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही नाही दिलं तर तुम्ही किती डाव टाकले, किती खोटे केस केले, किती पोरांना मारलं तरी तुमचे 113 गेलेच म्हणून सांगतो. सुट्टी नाही, सुट्टी थोडी सुद्धा देणार नाही. आणि जे महाराष्ट्रात राखीव मतदारसंघ आहे 48% थोडे झाले. तुम्हाला सांगतो हे मतदारसंघात प्रत्येक 70,000 ते 1 लाख नुसतं मराठा समाज आहे. यावेळेस ज्या माणसाला करून म्हणू एक शिक्का सरायला चालायचं. यावेळेस 48 का 56 आहे ते सगळे आपल्या विचाराचे आहे. आपल्या विचाराशी असणारा आमदार निवडून आणायचा म्हणजे राखीवमध्ये निवडून आणायचं. ते झाले 48 56 काय असते ते असते माहित ते झाले 50 धरून झाला. मी काय सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. एवढे जात हरवून द्यायचे नाही, आपल्या विचाराचा करायचा. सगळ्या मराठ्यांनी एक शिक्का चालायचं. आता हे जर 48 झाले 50 मराठी आता निवडून आले कोणती झाले 100 म्हणजे बस झाले
पुढील पार बिरू पाहिजे किती शावर रुपये पसंत ती मावशी आता एक भांडलं अरे मला काही होणार नाही. तुम्ही माझ्या नाते लागून भिकारी होता. मी केस म्हणतो सांगा, तुम्ही जर माझ्या नाते लागला तर तुम्ही भिकारी होता. मला भिकारी व्हायला काहीच नाही. नाते कोणाचा माणूस लागतो तुम्हाला माहिती आहे का? काय आहे तुम्हाला नाते कोणाचा माणूस लागतो माहिती आहे का? की जो पोलीस त्याच्या पोलीस कोणाच्या थांबणार काय माणूस नाते लागतो पोलीस कोणाचा. कारण आमदार जर असला तर आमदारचा मागे लागतो. माझे आमदार असं त्या पद्धतीने मागे लागतो. एखादा आमदार एखाद्या उद्योगपतीच्या मागे लागतो. पोलीस कोण हे मागे लागले माया. पण हे कळकळीचे श्रीमंत हे खाताने पैसे खातात हाताने पैसे खावे इतके श्रीमंत नाती कोणात लागल्यात माया. आता तुम्ही जर आंघोळासाठी कपडे काढले तर तुमच्या खिशात तुमच्या घरचे याच्या जर तुम्ही कपडे आंघोळीला काढले तर तुमच्या घरचे तुमच्या खिशात आणले का तर एखादे 2 तास खिशात दिसत. कपडे काढले तर कधीच खिशात आणले त्यामुळे रुपये घडवून नाही. मग आता इतक्या माया असे गेल्याच्या मागायला लागलो आणि त्याच्या आपली कट्टर चाकवान मारा माया मागायला एवढा खुर्ची मी ते पुस्तक काही काढून लय खूप जण म्हणायचे एवढी बारा काय एवढी बारा काही 6 वाया होते म्हणून 6 वाया होते त्याकडे घेतला म्हणा मराठी तो शेतकऱ्याला तो अशी करायला तुला 6 वाया निवडून येतं तुला आम्ही काय खायला घेतलं पण नाही एवढं राहणार नाही म्हणून तुका बाप आमचा काय एवढ्या तुम्हाला तुझ्या बदल का पद्धती बघायची. आता तुमच्याकडे येते ते तुम्हाला म्हणते नाही एवढीच मला म्हणायची दुसऱ्या बाई कोणाला निवडून द्या. तू काय सासरा आहे तुला तुम्ही द्यायचं कसं म्हणल्याकडे आमच्या पोराला आरक्षणाचा विषय आमच्या पुढे आमच्या आई बापाच्या कष्टाला प्रश्न आमच्या पुढे आमच्या भेटणं आमच्या पुढे तो रेकॉर्ड करून आपण काय ठेका जातो रेकॉर्ड करायला हे रेकॉर्ड करायचं होतं रेकॉर्ड नाही पेपर नाही ना काय नाही. यांनी आता याचा कार्यक्रम लावतो या कामाला येऊन माझा देव यांना भिकाव नावाची जबाबदारी मराठीची. कारण यांना देवेंद्र फडणवीस मोठा करायचा पक्ष मोठा करायचा. यांना श्रीमंत कोण बनवायचा आहे पक्ष आणि नेता. आणि भिकारी कोणाला करायचंय मी जताला लागतोय त्यांना म्हणजे गरीब मराठा. मग आता मराठ्यांनी एक लक्षात ठेवा तुम्ही खास खानदानी मराठी जर असाल ना यांना भिकारी केल्याशिवाय आता गप्पा हे आपल्याला त्रास होते की यांच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत पोलीस आहेत कलेक्टर आहेत तहसीलदार आहेत पोलीस सगळे आहेत सत्ता गेल्या कळत आणि आपल्याला माहिती आहे का 2 महिने फक्त 2 महिने म्हणून काय हाणायचे आपल्याला 2 महिन्याने आपल्याला हाणायला लावणारा फरक फिरता पालकमंत्री आपला गृहमंत्री आपला नुसते पाडापडी. तुम्हाला सांगतो आपल्या राजकारणात जायचं नाही. जर आरक्षण नाही दिलं तर दुसरा पर्याय काय कारण आरक्षण देणारं केंद्र की मग ते कार्य करावं लागणार आहे आपल्याला. म्हणून नाविलाज आपल्याकडून तुम्हाला तुमच्या लेकरासाठी सांगतो गरीबांना गैरतरी राखीवमध्ये दिला तुमचं त्याचं जर पटत नसलं तरी मतदान करायचं. 2 घोडे लावायचे पण मतदान करायचं. त्यांनी जर काम नाही केलं तर माझ्याकडे मी कसा हक्कच घोडे लावून तुम्ही बाकीची काळजीच नाही करायची. जर ठरलं तर काही विषय आम्हाला ठरलंय पाहण्याला
आले ते मी करून गेलो अर्ज आणि इतके काय इतके अर्ज आणून दिलेत ना ते आमचे चांगले बरे झाले अर्जच झोपले इतके अर्ज काय नाम लागणार राजकारणाचा तुम्हाला भयंकर एक जण माझ्या अर्ज घेऊन आलं नाही झाल्यावर 11:30 वाजता आलं झालं दुसरी फाईल घेऊन आलो आणि मी त्याला म्हणलं ही फाईल नाही ती तुम्हाला मारत नाही विश्वास होतीची काय येऊन लागल्या तुम्हाला राजकारणाचा इतके अर्ज किती असू देणार नाही एक आपण त्या मतदारसंघाच्या माणसाला विचारू इतके अर्ज कोण द्यायचं सांग तुम्हाला याच्याशिवाय निर्णय होणार नाही जरी केला मात्र त्याच्या डोक्यावर जातीसाठी बोलायला टाका मराठ्यांना हळू येऊ नका आणि पाण्याचं ठरलं गेले सोपं बाबा त्याच्यानंतर फाळून तुम्हाला सांगत नाही आता आपल्या सगळं कोण सांगत नाही भाजपचा माझे आमदार इतके घ्यायला लागले ते म्हणजे तुम्हाला तेव्हा झाला हे आणि ती गैर हे गांधी दादा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मग आनंद होता फोटो मग फ्लॅट गेला म्हणजे मुंबई पुण्याला फ्लॅट होता इला 5 वर्ष मतदारसंघाचे घ्यायचे म्हणजे आता त्याला दिलं ते काय करू आम्हाला तुम्हाला कोण सांगतो ते मला मग आता ते घरानं पडत नाही आम्हाला म्हणजे त्यांचं घरानं वाढ मग म्हणलं मी करू का ते मला म्हणलं विचारायला किंवा निवडून काय याच्या 3 आपल्या स्वतःच्या हितासाठी ते पाडायला लागले आणि शक्यतो मीडिया गेलं नाही मीडिया गेला घराची 12 1 2 4 तिथे लाईनच असत मी कधून गेलो त्यांना पण जे देवेंद्र फडणवीस ऐकून मराठ्यांचेच असून मराठ्यांच्या विरोधात जाते त्याचा मात्र तुला साथ केल्याशिवाय मला आढळला किती डाव लागले आणि कसलाही डाव लागतो डाव किती डाव लागला कसलाही डाव लागला तरी आपण मात्र हार मानायचे 2 महिने त्रास आहे कसं बसले मला किती त्रास आहे तुम्हाला माहिती माझ्या मागे एसआयटी देवेंद्र फडणवीस लावली माझ्या खिशात एक रुपया नाही तरी एसआयटी लावली मला एक दिवस टाचा होता पाया डास या त्याला उठेल म्हणलं काय करतो बघू मला नाही फायदा त्याच्यामुळे उठेल झाला सगळ्यांना उठेल असतो ते घरी वाटलं त्या हाताला झटत होत ते म्हटलं नाही त्याला सुद्धा टाइम वाया जातो माझ्याकडे म्हणजे डास सुद्धा वेळ वाया झाली माझ्यापाशी आणि देवेंद्र फडणवीस मिळाली यासाठी रोज एक केस करतो मला रोज का मी गरीब मराठ्यांचं काम होतो मग रोज केलं सुद्धा लागेल बाबा रोज एक चिठ्ठी दिवशी रोज ते वाचते ते म्हणते इकडे सगळ्याला पैसे नाही त्याला तिकीट आपण शिकू द्या याची जामीन आपणच घ्या आणि जाता 200 रुपये मला द्यावा लागते रोज गेला अशा माणसाला देवेंद्र फडणवीस घेत आता मी जर मरणाला घेत नाही तर केसी नोटीसला मी मोठीच असतो का 2-3 महिने त्रास दिला तर सहन करा पण माझ्या मराठ्याच्या लेकराला मोठं करू लागा नाही बाबा माझ्या मराठ्याचे लेकर खूप चालवायला लागले मराठ्याचे लेकर जर 1% हुकले तर लय होते आईला बापाला तुमचं त्यांना नाही सांगू वाटत कारण बापाने नाही ऊस तोडलेला आईने बापाने वावर इकडे शिक्षणाला पैसे लागले आईनं बापानं कर्ज काढले पण मुलं शिकवले त्यांना बापाला काय सांगावं आईला काय सांगावं काही कळत नाही तुम्ही फक्त भानावर मराठ्यांच्या माता मावल्यांसह मराठ्यांच्या सगळ्या माणसांनी फक्त आपल्या लेकराचा विचार एकदा त्याच्या काळजाला हात लावून विचारा आणि तुमच्या मनाला एका दिवशी रात्री तुम्ही बोला की आपण नेमकं या जीवनात या जगत असून आपण आपल्या स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी नेमकं करतोय काय फक्त एकदा तुम्ही स्वतःला तुमचा प्रश्न विचारा तुमचं लेकरू तुमच्या डोळ्यात एकदा जर कसा दुसऱ्याच्या गळ्यात म्हणून म्हणत असतं माझी नोकरी माझ्या डोळ्यासमोर हुकली असं जर तुमच्या लेकरू तुमच्या पाहुण्याला किंवा तुमच्या काक्या तुमच्यांना सांगत असतं तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी अपमानाची बाजू येते तुमचे लेकरं मोठं करण्यासाठी तुम्ही टोकाचा पाऊल उचलण्याची वेळ आणि प्रयोग केला पाहिजे
तुम्हाला हात जोडून मी शेवटच्या मरणाच्या घटका सुद्धा तुमच्या पायावर नाही. मी तळीनं सांगतो तुम्हाला, मला काहीही संताप देऊ शकता, परंतु मला तुमच्या आपल्या संपत्तीला मी किंमत देत नाही. माझी संपत्ती आणि माझा देवच तुम्ही. म्हणून तुम्हाला माझ्या मला कधी मरण येईल हे मला खरंच सांगता येत नाही. मी तुम्हाला चेष्टा करून बोलत नाही. माझे काय हात येतो पोषणामुळे हे मलाच माहिती आहे. मला बसता येत नाही आणि उठता पण येत नाही. मला 4 पायऱ्या चढायचं जरी आलं तरी 2चा आधार घ्यावा लागतो. माझा भाऊ या शेवटच्या उपोषणापासून माझ्या पाठीमागे सगळ्या पट्ट्या तुमच्या शेवटच्या डॉक्टरच्या 8 दिवसांनी पट्ट्या बदलतोय. माझ्या नसा सुद्धा टाईट केल्या. माझ्या शरीराच्या नसा मला त्रास देतात. म्हणून त्यांनी पुऱ्या पाठीमागून तर पायापर्यंत पाठीमागची सगळी बाजू पट्ट्याला पॅक केली की मला त्याच्या वेदना जाणू नये. मला होणाऱ्या वेदना मी माझ्या मायबाप समाजाला दाखवित नाही. कारण माझा समाजाने मला लेकरू मानलेलं आहे आणि समाज माझ्यावरती इतकं माया करतोय की मला जर वेदना झाला तर माझा समाज कसा कसा रडतो. म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर माझ्या वेदना सुद्धा दिसू देत नाही. मला मरण जरी दिसत असतं तरीही मी माझ्या वेदना समाजाला दिसू देत नाही. त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, मला तुम्हाला खचू द्यायचं नाही, पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरशे घेऊन कोणाला टाकायचं. म्हणून मला माझ्या वेदनेची पर्वा नाही. माझ्या बापांना फक्त तुम्ही या राजकारण्याची पर्वा करू नका. हे लोक तुम्हाला गोड बोलतील, पण तुमच्या लेकराच्या पापाचे वाटेकडे तुम्ही होऊ नका. तुमच्या हातातून आरशे राजकारणी लोकांच्या नादी लागून जाऊ देऊ नका. हे तुम्हाला गोड बोलतील, नादी लावतील. 1 दिवसासाठी सत्य येतील, पुन्हा 5 वर्ष तुम्ही त्यांचं काहीही करू शकणार नाही. संधी आलेली सोडायची नाही. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की मला बाहेर फिरायचं सुद्धा सांगितलेलं नाही. मी डॉक्टरांना बोलून घेऊन सांगितलं तुमचा फिल्टर शेती डॉक्टर त्याला सांगितलं मला जसं पॅक करता येईल तसं कर, पण मला हे 4 महिने जागा राहिल्याशिवाय जमणार नाहीये. मला फिरल्याशिवाय पर्याय नाही. आता माझ्या समाजाच्या लेकराचा मुद्दा माझ्या डोळ्यात देखता मुद्दा पडल्याला मला बघावा नाही. आरक्षणापायी माझ्या मायबाच्या लेकराच्या हात घालायला मी नाही बघू शकणार. तुम्हाला आणि माझ्या समाजाला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत. कारण माझ्या अपमान पदाची ताकद नाही आहे. माझ्या बापांना तुम्हाला झालेला त्रास मी नाही सहन करत. दुसरे लोक त्यांच्या जातीसाठी कट्टर आहेत, तर मग मी माझ्या जातीसाठी काय कट्टर असू नये. ते त्यांच्या जातीसाठी कोणत्याही टोकाचा पाऊल उचलायला आहे, तर मग मी माझ्या जातीसाठी काय म्हणायला घ्यावं. ते जर त्यांच्या जातीसाठी मराठ्यांचं मत घेऊन त्यांची जात मोठं करायचं काम करत असले आणि मराठ्यावर उलटणार असले तर मी कट्टर काम करू नये. मी का पैशासाठी फुटावं, मी का पदासाठी फुटावं आणि एवढा मोठा माझा प्रवासी मराठा समाज याच्याशी मी का गद्दारी करावी. मी जर तुमच्याशी गद्दारी करणार आहे, फिरून जर डाग मला लावून घ्यायचा आहे, तर मी कोणता जातवाद मराठा आहे, कोणता कट्टर मराठा आहे. मग मी माझ्या समाजाचे रत्न, माझ्या समाजाचा स्वाभिमान मी जर विकणार असलो तर माझ्या संघात जाणून दुसरा कोणीच नाही. माझ्या समाजाचा स्वाभिमान कोण मी नाही जगू शकत. माझं पूर्ण आयुष्य पणाला लावले, माझा जीव पण पणाला लावलाय. तुमच्याकडून मला काहीच अपेक्षा नाही. मला फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा, तुम्ही फक्त साथ सोडू नका. मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची आता गरज आहे. तुमच्या लेकराला आरक्षण देऊन विजयाचा खेळा लावल्याशिवाय मनाचा निर्माण सरकार नाही. कोणाचाही बाप मारला येऊ दे, कसलाही जागीरदार आला येऊ दे, त्याची पाठपुरावा तुमच्या ताकदीवर मी एकटाच खंबीर नसायला. फक्त तुम्ही वेळ विकू नका. 10-5 हजारासाठी एवढ्या मोठ्या जातीसाठी तुमच्या लेकराचं पाप तुमच्या डोक्यावर घेऊ नका. जातीला पाप म्हणायचं शिका, पक्षाला
मला बाप मानू नका. माय बाप्पा तुम्हाला हात जोडून सांगतो, माझ्या मराठ्यांच्या पोरांना मोठा करायची आता योग्य वेळ आलेली. तुमचं राजकारण चालून टाका, पण माझ्या समाजाच्या लेकराला आता अधिकारी बनवू द्या. त्यांना अधिकारी बनणं, IPS IAS दर्जाचा अधिकारी बनवणं फक्त तुमच्या एकट्याच्या हातात आहे. तुम्ही फक्त एक उतरा, एवढीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्हाला जाता एवढीच विनंती करून सांगतो, जात आणि जातीचे लेकर जमवा आणि माझ्या जातीला हरवू देऊ नका. जे लोकांचा पाऊसची वेळ उतरा, पण माझ्या जातीला विजयाचाच खेळा लावा एवढीच विनंती करतो आणि सांगतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.